प्रभू त्याच्या दूतांना वारे बनवितो, त्याच्या सेवकांना ज्वाला अग्नी. रविवार 25 जानेवारी 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी संत मत्तयाच्या सुवांगतूच्या 23व्या अध्यायातील 3 ओळ निवडली आहे. म्हणून ते तुम्हाला जे सांगतील ते सगळे करा आणि पाळा, पण ते जे करतात ते करू नका, कारण ते शिकवतात पण स्वतः पाळत नाहीत. सुप्रभात मित्रांनो, जे आपण सांगतो ते आपण चालणे देखील हवे. या ओळीवर आपण ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय बोलले ते चालणे. येशू ख्रिस्त जमावाला आणि त्याच्या शिष्यांना बोलत होते आणि त्याने शास्त्रज्ञ आणि फरिशी यांच्याबद्दल सांगितले. ते अधिकाराच्या पदावर बसलेले असतात आणि अधिकाराने शिकवतातही, पण येशूचा विषयावरचा अधिकार आणि त्याचे जीवन याप्रमाणे नव्हे. ते अधिकाराचे पद घेतात आणि सर्व चांगले शिकवतात. म्हणून येशूने शिष्यांना आणि जमावाला सांगितले की त्यांचे ऐका आणि ते जे सांगतात ते करा. पण त्याने जमावाला इशारा दिला की ते जे करतात ते करू नका. याचा अर्थ असे की हे लोक उपदेशात परिपूर्ण आहेत. ते खूप चांगले उपदेश करतात आणि शास्त्रांच्या ज्ञानात आणि लोकांच्या रीतींमध्ये निपुण आहेत. पण दुर्दैवाने ते उपदेशात चांगले आहेत पण कृतीत कधीच चांगले नाहीत. म्हणून येशूने शिष्यांना आणि जमावाला सांगितले की त्यांचे ऐका, ते जे सांगतात ते पाळा आणि कृतीत ते जे करतात ते कधीच करू नका. मित्रांनो, आजही आपण सर्वजण उपदेशात इतके चांगले आहोत, इतरांना जीवनाचे मार्ग सांगण्यात इतके चांगले आहोत, पण जेव्हा आपल्या स्वतःच्या जीवनाची, आपल्या उपदेशाच्या कृतीची वेळ येते तेव्हा आपण क्वचितच करतो. आपण उत्तम उपदेश देण्यात विश्वास ठेवतो, जीवन जगण्याच्या उत्तम रीतींबद्दल सांगतो, आपल्या जीवनासाठी अवलंबता येणाऱ्या उत्तम पद्धतींबद्दल बोलतो. पण आपले जीवन, आपल्या कृती, आपला जीवनपद्धती कधीच जुळत नाहीत जे आपण उपदेशात सांगितले आहे. म्हणून येशूने इशारा दिल्याप्रमाणे आपण उपदेश देऊया, त्याचं पालन करूया, फरिशी आणि शास्त्रज्ञांप्रमाणे नको. प्रार्थना. कृपाळू देवा, आपला स्वर्गीय पिता, आपल्याला ऐकण्यास आणि करण्यास मदत करा आणि आपल्याला जे आपण करतो ते सांगण्यासही मदत करा, जेणेकरून इतर केवळ ऐकतीलच नाही तर आपण जे करतो ते पाळतील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपण प्रार्थना करतो. आमेन.